काँग्रेसना उद्धव ठाकरेंना काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। परत पुढच्या बातमीकडे, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी परभणीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। सूर्यवंशी हत्या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हे दाखल केल्यानं जमाव संतप्त झालाय। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत मोंढा पोलीस ठाण्यात नेलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर लॉंग मार्चचे नेतृत्व करणारे आशिष वाकोडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा इथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। आपण बघू शकता की मागे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। तर याच ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं होतं। तर आशिष वाकोडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्यांना नानलपेठ पोलीस स्टेशन येथे घेऊन जाण्यात आलं आहे। तर सध्यांतरी हे लॉंग मार्च स्थगित केलेलं आहे। पोलिसांतर्फे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तत्पर आहेत। तर आत्ताही हा मार्ग उघडा झालेला आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।